सर्वांना नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो। आपण महत्त्वाचं म्हणजे की पोलीस प्रशासन या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न यापूर्वी खूप वेळा आलेले आहेत आणि जे की अजून पुढेही रिपीट होत राहणार आहेत। तर अशा प्रश्नाच्या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर पहिला प्रश्न आपला या ठिकाणी आपल्या स्क्रीनला आपण बघूया, जे की महत्त्वाचं असणारं जे की आपलं महाराष्ट्र पोलीस दल आहे याचं असणारं ब्रीदवाक्य काय आहे। तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, सदरक्षणाय सदरक्षणाय खल निग्रहणाय। लक्षात घ्या, सदरक्षणाय खल निग्रहणाय म्हणजे याचा अर्थ काय होतो, सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे। तर पुढचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे महत्त्वाचा, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे। तर मुंबई या ठिकाणी। खूप सोपा प्रश्न असणार आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली। 2 जानेवारी 1961। 2 जानेवारी 1961 मित्रांनो, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे की 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे या नावानं सुद्धा त्या ठिकाणी साजरा केला जातो। लक्षात घ्या, 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे। आपल्याला पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते, एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, पोलीस महासंचालक। आणि जर त्या ठिकाणी पर्याय जर असे असतील तर ते सुद्धा लक्षात घ्या, DGP म्हणतो आपण त्यांना, म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून आपण त्यांना लक्षात घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न 5वा आहे, जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो। तर पोलीस अधीक्षक, SP, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस। 6वा प्रश्न असणार आहे मित्रांनो महत्त्वाचा, शहरातील आयुक्तालय जे आहे त्या ठिकाणी बघा, पोलीस आयुक्तालय म्हणूया आपण, त्या ठिकाणचा प्रमुख अधिकारी कोण असतो, ज्यांना आपण पोलीस आयुक्त म्हणतो, पोलीस कमिशनर म्हणतो। लक्षात घ्या, कमिशनर ऑफ पोलीस। त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे की पोलीस उपनिरीक्षक पदाची नेमणूक कोण करते। पोलीस उपनिरीक्षक पदाची नेमणूक कोण करतं, तर या ठिकाणी लक्षात घ्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC द्वारे निवड होऊन राज्य शासन नेमणूक करतं। लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वाचा आहे। तर निवड या ठिकाणी MPSC द्वारे आणि नेमणूक राज्य शासन। महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे, तर नाशिक या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र पोलीस अकादमी पाहायला मिळते, जिथं की PSI किंवा DYSP रँकच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं। पुढचा प्रश्न आहे, राज्यातील गुप्तचर विभागाचे मुख्यालय कोठे आहे, SIDचं मुख्यालय कोठे आहे। तर लक्षात घ्या, मुंबई या ठिकाणी मुख्यालय पाहायला मिळेल आपल्याला। पुढचा आपला 10वा प्रश्न असणार आहे मित्रांनो, की दहशतवाद विरोधी पथक, ज्याला आपण ATS म्हणतो, लक्षात घ्या, याची स्थापना महाराष्ट्रात कधी झाली। प्रश्न खूप वेळा महत्त्वाचा हा विचारला गेलेला आहे। तर 2004 मध्ये आपल्याला दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना झालेली पाहायला मिळते आपल्याला। पुढचा 11वा प्रश्न आहे महत्त्वाचा, खूप वेळा हा तर प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे मित्रांनो, आणि इथून पुढे सुद्धा हा प्रश्न येत राहणार आहे। लक्षात घ्या, IMP क्वेश्चन असणार आहे आपला हा। तर नक्षलवाद विरोधी मोहिमेसाठी महाराष्ट्रात कोणते विशेष पथक कार्यरत आहे। तर या पथकाचं नाव लक्षात घ्या, C60 या नावाने या पथकाला आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न खूप वेळा आहे मित्रांनो, हा सोपा प्रश्न असेल। चला, किंवा दुसरा प्रश्न असा विचारला जाईल, C60 हे पथक कशाशी संबंधित आहे। तर त्या ठिकाणी नक्षलवाद विरोधी असणारं एक महत्त्वाचं पथक आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या महिला पोलीस पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या। तर रश्मी शुक्ला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत, आणि कमेंट सेक्शनमध्ये आपण सांगायचं आहे की महाराष्ट्राचे सध्या पोलीस महासंचालक कोण आहेत। चला, पुढचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा असणारा 13वा प्रश्न असेल आपला या व्हिडिओमधला। पुढचा प्रश्न बघा, पोलीस प्रशासन हा विषय कोणत्या सूचीतील आहे। तर राज्य सूची। एकूण आपल्याला 3 विषय सूची पाहायला मिळतात, आणि या 3 विषय सूचीमध्ये एक महत्त्वाचं म्हणजेच की असणारा जो की पोलीस प्रशासनाविषयी आहे तो राज्य सूचीमध्ये समाविष्ट होतो। महत्त्वाचं 3 विषय सूची, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, त्यातलं एकूण राज्य सूचीमध्ये पोलीस प्रशासन। पुढे प्रश्न खूप वेळा आलेला आहे मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न रिपीट होणार, लक्षात घ्या। 14वा प्रश्न असणार आहे, कायदा आणि सुव्यवस्था हा विषय कोणत्या सूचीत आहे। तर राज्य सूचीमध्ये हा विषय आपल्याला पाहायला मिळेल, कायदा सुव्यवस्था। हा सुद्धा रिपीट झालेला आहे आणि आगामी परीक्षेत सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न असणार आहे महत्त्वाचा, तुरुंग प्रशासन हा जो काही विषय आहे तो कोणत्या सूचीतील आहे। तुरुंग प्रशासन, तर मित्रांनो राज्य सूचीमध्ये येणारा हा एक महत्त्वाचा विषय आहे, तुरुंग प्रशासन किंवा कारागृह।
हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला तर राज्य सूचीमध्ये. आणि मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जाईल की तुरुंग ही जी काही संकल्पना आहे ती प्रथम कोणत्या देशामध्ये अस्तित्वात आली, तर ब्रिटन या देशामध्ये तुरुंग ही संकल्पना उदयाला आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे आपले पोलीस प्रशासनाशी संबंधित जे की वारंवार विचारले गेलेले PYQ म्हणूया आपण यांना, महत्त्वाचं म्हणजेच की किंवा अलीकडील काही परीक्षेमध्ये सुद्धा हे प्रश्न आहेत आणि आगामी परीक्षेमध्ये सुद्धा एक संभाव्य प्रश्न म्हणून आपण या प्रश्नांना लक्षात घ्यायचं आहे. तर हे प्रश्न आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पोलीस भरतीच्या संबंधी जे अपडेट आहेत तर ते अपडेट आपल्या चॅनेलवरती वारंवार आपण देत असतो. तर अशाच महत्त्वाच्या बघा एक्झाम ओरिएंटेड आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाईक करून याला शेअर करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.